प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घेऊया आपलं बायबल हातामध्ये. प्रत्येक जण आपलं बायबल घेऊया हातामध्ये. बोलूया आज आज हे पवित्र शास्त्र, हे पवित्र शास्त्र, पवित्र आत्म्याचे पवित्र आत्म्याचे फायदे काय आहेत फायदे काय आहेत माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये, त्याचं रहस्य त्याचं रहस्य त्याच्या वचनाद्वारे त्याच्या वचनाद्वारे मला प्रगट करणार आहे. मला प्रगट करणार कारण आहे. त्याची इच्छा आहे कारण त्याची इच्छा मला आहे पवित्र आत्मा मिळावा, मला पवित्र आत्मा मला मिळावा, सामर्थ्य मिळावं, मला सामर्थ्य मिळावं, माझ्याद्वारे माझ्याद्वारे प्रभूच्या नावात प्रभूच्या नावात अद्भुत चमत्कार घडावे. अद्भुत चमत्कार घडावेत. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी उपवास केलाय? लिमिटेड. उपवास प्रार्थना पाहिजे जर तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा, पुन्हा तोच विषय आहे पवित्र आत्म्यावर. आणि माझा विश्वास आहे का प्रभू जो विषय आम्हाला घेऊन चाललाय, कारण जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो का आता वाटतं का प्रभू आता नवीन काय असेल तर पुन्हा फिरून परमेश्वर कशावर घेऊन येत आहे? पवित्र आत्म्यावर. कदाचित असं आहे काही लोक आज स्वतःला मोकळच करत नाही की त्यांनी तो पवित्र आत्मा घ्यावा, पण देवाची इच्छा आहे की आम्हाला पवित्र आत्मा मिळावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आम्हाला काय मिळावा? पवित्र आत्मा मिळावा. कारण हे चर्च कोणाचं आहे? देवाचा आहे. प्लीज बोला, कोणाचं आहे? देवाचा आहे. मंडळी कोणी स्थापित केली? देवाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंडळीचा मस्तक प्रभू येशू आहे आणि त्याला माहिती आहे की आपल्या चर्चला कसली गरज आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची इच्छा आहे की आम्हाला पवित्र आत्मा मिळावा. हे वचन इतक्या आठवड्यापासून आपण का घेतो? कारण पवित्र आत्म्याचं महत्व आम्हाला पटावं. त्या पवित्र आत्मा माझ्या जीवनामध्ये किती गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज एका वेगळ्या प्रकारे पवित्र आत्म्याचे फायदे आमच्या लाईफ मध्ये काय आहेत हे आम्ही समजून घेणार आहोत, जेणेकरून याचे वचन तुम्ही ऐकताल तुमच्या अंतःकरणात ती भूक लागावी, ती तहान निर्माण व्हावी, का तुम्ही पण देवाकडे प्रार्थना करावी का परमेश्वर आज तो पवित्र आत्मा मला मिळू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज गप्प बसू नका. चर्चला आल्यानंतर आपल्या आतला निराशेचा आत्मा, चिंतेचा आत्मा दूर करा. उत्साही मन स्वीकारा. कारण प्रभू तुझं वचन स्वीकारायचंय, वचनाला मला होय म्हणायचं, आमेन म्हणायचं, जेणेकरून जर मी वचनाला सहमत झालो तर त्याशिवाय तुम्हाला मिळतील ज्याबद्दल तू बोलतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? म्हणून आज गप्प बसू नका. आज भूक बाळगा. आज पवित्र आत्मा मला मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, आज पवित्र आत्मा मला मिळणार. आज पवित्र आत्मा मला मला मिळणार. सामर्थ्य मिळणार. मला सामर्थ्य मी मिळणार. ती भूक बाळगणार. मी ती भूक बाळगणार. देव ती पूर्ण करणार. आणि ती देव पूर्ण करणार. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे चर्च. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. कारण जोपर्यंत आम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही, आम्ही बायबल सांगतं का देवाच्या नावात अद्भुत कार्य करू शकत नाही. वेगवेगळे फायदे आहेत पवित्र आत्म्याचे आणि ते सर्व आज आम्ही देवाच्या कृपेने शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. किती लोकांना देवाच्या राज्यात जायचं? किती लोकांना जायचं तुम्हाला देवाच्या राज्यात? काय गरजेचं आहे? पवित्र आत्मा. का बरं? किती लोकांना प्रभूच्या राज्यात जायचंय? काय गरजेचं आहे? पवित्र आत्मा. विषय चालू आहे म्हणून सांगितलं पवित्र आत्मा, पण काय गरजेचं आहे? काढू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 5वं वचन. येशूने उत्तर दिले, मी तुला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाण्यास समर्थ नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप्तिस्मा झालाय, पिता पुत्र पवित्र आत्म्यात एक बाप्तिस्मा झालाय. आता कोणता बाप्तिस्मा बाकी आहे? पवित्र आत्मा. प्लीज बोला, कोणता बाप्तिस्मा बाकी आहे? पवित्र आत्मा. लिहिलंय बायबल मध्ये? प्लीज बोला, लिहिलंय? स्पष्टपणे लिहिलंय का जोपर्यंत तुमचा त्या पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होत नाही तुम्ही प्रभूच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा गरजेचा आहे. कारण आम्हाला कुठं प्रवेश करायचा आहे? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं वचन? पवित्र आत्मा गरजेचा आहे. पवित्र आत्मा गरजेचं आहे. आम्ही स्वतःला प्रभूकडे येऊन पश्चातापी प्रार्थना करून एवढ्यात आमचं भागत नाही, परंतु जो आत्मा आदमाने गमावला होता तो आत्मा पुन्हा मिळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? पवित्र आत्मा काय गरजेचा आहे? असं लिहिलंय का जोपर्यंत पवित्र आत्मा मिळत नाही तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मग का प्रभू पवित्र आत्मा गरजेचा आहे? आम्ही आलो ना प्रभू येशू ख्रिस्ताकडे, आम्ही रक्ताने त्याला शुद्ध केलं ना. ते म्हणतो पापाची किंमत शुद्ध झाली. काय शुद्ध झाली? पापाची किंमत. कारण ज्या वेळेस आदमाने पाप केलं, आदमाने काय केलं? पाप केलं. पळू मांडला होता, ज्या दिवशी तू बरं वाईटाचं फळ खाशील तू मरशील. तू काय होशील? मरशील. पण शारीरिकरित्या मेला का? नाही. कारण तो फळ खाऊन पण कोणाशी बोलत होता? देवाशी. मग देव कोणत्या मरणाबद्दल बोलला? आत्मिक मरण. समजतंय? उत्पत्तीच्या पुस्तकात परमेश्वर काय म्हणतो? जर तू माझी आज्ञा मोडशील, हे फळ खाशील, त्या दिवशी तू काय होणार? मरणार. मग तो मेला होता का जिवंत होता? मग तो कोणत्या मरणाबद्दल परमेश्वर बोलला? आत्मिक मरण. म्हणजे त्याचा आत्मा निघाला. त्याचा आत्मा काय झाला त्याच्यातून? निघाला.
Praise the Lord. हालेलुया. कारण परमेश्वराने ज्यास मातीचा मनुष्य बनवला होता, आपला श्वास आपला आत्मा त्याच्यामध्ये टाकला आणि ज्याने आज्ञा मोडली, आता देह जिवंत होता पण देवाचा आत्मा निघून गेला. Praise the Lord. हालेलुया. आणि मग रोमकाराच्या पुस्तकात लिहिलंय का आदमाद्वारे सर्व पाप सर्व संततीमध्ये पसरलं आणि सर्व मानव जाती कशीने भरली, पापाने भरली. आणि म्हणून येशू ख्रिस्त आला आणि त्यांनी कसली किंमत दिली, पापाची किंमत. प्लीज बोला कसली, पापाची किंमत. पापाचं वेतन काय आहे, मरण. म्हणून त्यांनी मरणापासून वाचवलं आणि नवीन जीवन आम्हाला दिलं. Praise the Lord. हालेलुया. कळतंय. समजा उदाहरण मी माझ्या समोर ठेवतो, मी प्रभू येशूकडे आलो, प्रभू येशूकडे मी पश्चातापी प्रार्थना केली. आता प्रभूने जी पापाची किंमत मंजूर होती, मी हा विश्वास धरला की ती कुणी घेतली, प्रभू येशूने. म्हणजे आता मी त्या अनंतकालाच्या मरणापासून वाचलो. परंतु आता माझं फक्त शरीर मोकळं झालं, मला पुन्हा तो आत्मा मिळवणं गरजेचं आहे जो प्रभूने आदामाला दिला होता. Praise the Lord. हालेलुया. समजतं वचन. ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता, तुम्ही फक्त त्या किमतीपासून वाचले. कोणत्या किमतीपासून, पापाची किंमत. पापाच्या किमतीपासून तुम्ही वाचले. कारण ती किंमत तुम्हाला मोजायची ती कुणी मोजली, प्रभू येशूने. ती किंमत त्यांनी घेतली आणि आता एक नवीन जीवन, एक नवीन शरीर त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा दिलं. पण आता या शरीरामध्ये पुन्हा तोच आत्मा जाणं गरजेचं आहे जो आदमात प्रभूने टाकला होता. Praise the Lord. हालेलुया. काय गरजेचं आहे, कारण तुमच्यामध्ये पुन्हा देह आहे. तुमच्यामध्ये काय पुन्हा देह आहे. कारण तुम्ही पश्चातापी प्रार्थना केली, प्रभू मला माफ कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मी चुकलो तुझ्या मार्गात चालणार. पण लक्षात ठेव तुझ्यामध्ये देह आहे आणि देह पुढे कुठे घेऊन जाईल, पापामध्ये. म्हणून जर तोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही, देहाचा विरोध होत नाही आणि तू कधी देवाच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. पवित्र आत्मा ज्यास तुमच्या आतमध्ये येईल, तुम्ही देहाचा विरोध करणार आणि पुन्हा तुम्ही जुन्या गोष्टीकडे नाही, तुम्ही त्या मार्गात चालणार जिथे पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन चालणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. शेवटी निर्णय तुमचा राहणार, पण पवित्र आत्मा तुम्हाला इन्करेज करणार, जास्तीत जास्त तुम्हाला फोर्स करणार तर तुम्ही देहात नाही, तुम्ही आत्म्यात चालावं आणि प्रशस्तपणे देवाच्या राज्यात प्रवेश करा. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजतं, कळलं मी काय सांगितलं या ठिकाणी, देवाच्या आत्म्याने काय प्रगट केलं. पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. फक्त पश्चातापी प्रार्थना करून आपलं काम संपलेलं नाहीये. आता पुन्हा हे शरीर शुद्ध झालं, जे पापाच्या ओल्या खाली दबलं होतं, पण आता पुन्हा तोच आत्मा येणं गरजेचं आहे जो आदमात प्रभूने टाकला होता. Praise the Lord. हालेलुया. कारण आदमातून तो आत्मा निघाला, आदमातून तो आत्मा निघाला. मग तो आत्मा आता आमच्यामध्ये नव्हता, परंतु ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो, परमेश्वर तोच आत्मा पुन्हा देऊ इच्छितो जो प्रभूने आदमाला दिला होता. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. म्हणतो का जोपर्यंत तुमचा बाप्तिस्मा आत्म्याने होत नाही, तुम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळत नाही. कारण आत्मा देहाचा विरोध करतो. आत्मा कोणाचा विरोध करतो, देहाचा विरोध. नाही तर तुम्ही पश्चातापी प्रार्थना करणार, पुन्हा सिगरेट, पश्चातापी प्रार्थना करणार, पुन्हा शिव्या, पश्चातापी प्रार्थना करणार, पुन्हा वाईट गोष्टी. आत्माच नाही, काय नाहीये. आत्मा नाही. भरपूर बाप्तिस्म झाले, बुडून झाला, शिंपडून झाला, या अर्ध्यांमध्ये झाला, पण तरी चेंज नाही. का चेंज नाही, कारण तुझ्यात आत्मा नाहीये, कारण आत्मा देहाचा विरोध करतो. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. आत्मा आला तो तुम्हाला प्रशस्तपणे घेऊन जाईल देवाच्या राज्यामध्ये. निर्णय शेवटी तुमचाच राहणार, देहाचा ऐकायचं का आत्म्याचं ऐकायचं. पण आत्मा प्रबळ असतो, तो ज्या शक्ती देतो आम्ही जास्तीत जास्त चांगलं करावं आणि देवाला महिमा द्यावी. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पहिला फायदा आहे चर्च. जर पवित्र आत्मा मिळाला, देवाच्या राज्यात आम्हाला प्रवेश मिळवून थोडं सोपं होईल. कारण पवित्र आत्मा आम्हाला देहात नाही, तो आम्हाला आत्म्याकडे घेऊन जाणार. Praise the Lord. हालेलुया. तो त्या गोष्टीची पसंती ठेवणार जी देवाला आवडती. तो आमचं लक्ष जास्त प्रार्थनेकडे केंद्रित करणार, तो आमचं लक्ष जास्त वचनाकडे केंद्रित करणार, तो आमच्यामध्ये देवाचं भय टाकत राहणार. का नाही, प्रभू बघतोय, हे न आवडणार आहे, देवा विरुद्ध आहे. आत्मा आम्हाला उत्साही करतो, आत्मा आम्हाला अलर्ट करतो, जेणेकरून जे तारण आम्हाला मिळाले ते आम्ही टिकून ठेवावं आणि देवाच्या राज्यात आम्ही प्रवेश करावा. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा खूप गरजेचं आहे. Yes, yes. पवित्र आत्मा खूप गरजेचं आहे. आणि जर पवित्र आत्मा नाही तर जे नवीन वस्त्र प्रभूने आम्हाला दिले त्याची शुद्धता आम्ही टिकून ठेवू शकत नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय. पहिला फायदा, देवाच्या राज्यात प्रवेश पाहिजे असेल तर काय गरजेचं आहे, पवित्र आत्मा. कारण तो नसेल आम्ही फक्त बाप्तिस्मा घेणार आणि पुन्हा त्याच गोष्टी दिसणार जे जुन्या होत्या. नवीन जीवनात प्रवेश दिसणार नाही. कारण पवित्र आत्मा येतो, कुणीतरी अशी एक आड भिंत तयार करतो तुमच्या आतमध्ये, त्या जुन्या गोष्टी तुमच्यामध्ये येऊ देत नाही. आतून तो तुमचा विरोध करतो का नाही, तू बाप्तिस्मा घेतलाय नाही, तू आपलं जीवन देवाला दिलं, हे देवाला न आवडणार आहे, तुला कोणी पाहत नाही, पण तुझ्या आतमधलं पाप देवाला दिसतंय, तो तुमच्या आतून विरोध करतो आणि पवित्रता टिकून ठेवतो. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. असा कोण माणूस त्याच्यात वाईट विचार येत नाही. देह आहे काय, देह आहे. आतमध्ये देह आहे. देह थोडी प्रभूने काढून टाकला, देह आमच्या आतमध्येच आहे, पण देहाचा विरोध करण्यासाठी देवाने आत्मा दिला. Yes. Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणतो का आत्म्याद्वारे देहाची कर्म तू ठार मार. कशाद्वारे, आत्म्याद्वारे. जस पवित्र आत्मा मिळेल तू कसली कर्म ठार मार, देहाची कर्मे. कारण देहात वासना आहे, देहात हेवा आहे, देहात राग आहे, देहात मीपण आहे, देहात लोभ आहे. म्हणजे जस पवित्र आत्मा मिळेल तो देहाची कार्य ठार मारून टाकणार.
Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही पुन्हा घाणीकडे नाही, परंतु आपण सर्व देवाच्या मार्गात चालणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पुष्कळ जण फक्त एन्जॉय करतात, नाही नाही माझा बाप्तिस्मा झाला. फक्त बाप्तिस्मा होऊन जमणार नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्याकडे असणं खूप गरजेचं आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. ती पवित्रता टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. बाप्तिस्मा झाला म्हणजे खूप मोठं काम नाही झालं, तुला पवित्र आत्मा आणि नंतर त्या मार्गात चालणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, प्रवेश पाहिजे देवाच्या राज्यात. हो. मग काय गरजेचं आहे? पवित्र आत्मा. कोण प्रार्थना करणार? कोण देवाकडे मागणार? आपण बोललं पाहिजे, आपण मागितलं पाहिजे. आम्हासाठी गरजेचं आहे, कारण देवा इथपर्यंत मी पोहोचलो, आता थोडीच धाव बाकी आहे. त्यासाठी जर पवित्र आत्मा गरजेचा आहे तर मी त्यासाठी प्रार्थना करणार की प्रभू मला पवित्र आत्मा मिळू दे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. नाही तर काय होतं, बाप्तिस्मा घेतो पण लोकांना कळतच नाही पुढं करायचं काय. पुन्हा थोड्या दिवसांनी त्याच गोष्टी दिसतात, पुन्हा तेच बोलणं तेच वागणं, जीवनात चेंजच नाही. ज्या दिवशी तुमचा बाप्तिस्मा होतो आणि तुम्ही आत्म्याने भरता, तुमच्या लाईफ डायरेक्शन चेंज होऊन जातं. तुमच्या गोष्टी बदलतात, तुमचे विचार बदलतात, तुमचं बोलणं बदलतं, तुमचं लाईफचं इंटेन्शन बदलून जातं. कारण तो देहात नाही, तुम्हाला आत्म्याच्या गोष्टीकडे घेऊन जातो. Praise the Lord. आणि लोक तुम्हाला नोट करतात. कोण नोट करतात? लोक. आणि ते म्हणतात, ब्रदर्स सिस्टर्स तुम्ही चेंज झाले, तुमच्यामध्ये काहीतरी वेगळे आहे. Praise the Lord. हालेलुया. हो प्लीज, आम्हाला पवित्र आत्मा गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? पवित्र आत्मा. आणि एकदा का तो मिळाला, आमचा लाईफ बदलून जाईल. Praise the Lord. हालेलुया. मग प्लीज आज प्रार्थना करा. आज देवाकडे आपण प्रार्थना करणार आहोत की आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे. का? कारण देवाच्या राज्यात जाणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस आपण सेवकाला पाहतो, जास्त अद्भुत कार्य करतो, मग आमच्यामध्ये पण ती भूक निर्माण होती का प्रभू मला पण पवित्र आत्मा पाहिजे, मला पण या गोष्टी करायच्या, मला पण यासारखं भविष्यवाणी करायची, मला पण स्वप्न पाहिजेत, मला पण दृष्टांत पाहिजेत, हा कसा तुझ्या नावाने चमत्कार करतो, मला पण त्या गोष्टी करायच्या. ज्यास एखाद्या सेवकाला देवाचं महाकृत्य करताना, चमत्कार करताना पाहतो, मग आमच्यामध्ये पण ती भूक निर्माण होती की प्रभू हा कसा करतो, ती कशा करते, मग मला पण करायचं परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. एखादी मोठी मीटिंग असती, ज्या ठिकाणी मोठं कार्य होतं, अद्भुत गोष्टी घडतात, आतमध्ये एक इच्छा जागृत होती का प्रभू मला पण तसं करायचं. Praise the Lord. जसं आपण बायबल वाचतो, देवाच्या सेवकांबद्दल वाचतो का प्रभू कसं समुद्रात उभागलं, कसं तू चमत्कार केले, कसं खडकातून पाणी काढलं, परमेश्वर मला पण या गोष्टी करायच्या, मला पण याचा अनुभव घ्यायचा. एक भूक आमच्यामध्ये निर्माण होती आणि ती भूक त्याच ठिकाणी निर्माण होती. मीटिंग संपती, भूक संपून जाते. पण आज जर तुम्हाला कळलं का पवित्र आत्मा एकदा का मला मिळालं, माझ्या आतमधले वरदान थांबणार नाही, परंतु परमेश्वर त्या आत्म्यातले वरदान ओपन करणार आणि देवाचा महिमा माझ्याद्वारे करून घेणार. Praise the Lord. हालेलुया. तुम्हाला वाटतं का सामर्थ्य मिळावं, येस. तुम्हाला वाटतं की भविष्यवाणी करावी, Yes. तुम्हाला वाटतं की मी देवाचं राज्य गाजवावं. Yes. काढू या ठिकाणी आपण प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय 17 आणि 18 वचन. देव म्हणतो, शेवटल्या दिवसामध्ये असे होईल की मी आपला आत्मा सर्व मानवजातीवर ओतून देईन. हा, कोणत्या दिवसामध्ये? शेवटच्या दिवसामध्ये. आपण कोणत्या दिवसात जगतोय? शेवटच्या दिवसामध्ये. प्लीज बोला, कोणत्या दिवसामध्ये? शेवटच्या वचन दिवसामध्ये. कुणी दिले? देवाने. ते भविष्यवादाद्वारे बोललेला आहे. युएलच्या पुस्तकामध्ये, जुन्या करारामध्ये तो भविष्यवादाद्वारे बोललाय की मी शेवटच्या दिवसामध्ये माझा आत्मा माझ्या लोकांवर काय करणार आहे. ओतून देईन. पुढे वाचू. तेव्हा तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील. काय सांगतील? भविष्य आणि सांगतील. तुमच्यावर देवाचा काय उतरणार? आत्मा उतरणार. पहा, ज्या पवित्र आत्मा उतरतो, इथं असं लिहिलंय, तुम्ही काय करणार? भविष्य सांगणार. पुढे वाचू. आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील पुढं. व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. Praise the Lord. हालेलुया. तुम्ही भविष्यवाणी करताल, तुम्हाला दृष्टांत पडतील, तुम्ही स्वप्न पाहताल, कारण तुमच्यावर देवाचा काय उतरणार? आत्मा उतरणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा यासाठी गरजेचं आहे, कारण ज्यास पवित्र आत्मा येईल, माझ्या आतमधले जे काही वरदान आहे परमेश्वर ते ओपन करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? तो म्हणतो का ज्या वेळेस तुम्ही मी दिलेलं पाणी पिताल, तुमच्या आतमधून नद्या वाहतील. तुमच्या आतमधून काय वाहतील? नद्या वाहतील. कारण त्या नद्या इतरांना तृप्त करतील. तुमची भविष्यवाणी, तुमचा दृष्टांत, तुमचं स्वप्न हे तुमच्यासाठी नसणार. ह्याद्वारे तुम्ही लोकांची वेळ घेणार आणि देवाचं महत्व त्यांना पटवून देणार. खरोखर सर्वसमर्थ परमेश्वर आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? एकदा का पवित्र आत्मा आला, सामर्थ्य येणार. पवित्र आत्मा आला, अद्भुत गोष्टी घडतील. पवित्र आत्मा आला, तुमच्या आतमध्ये गिफ्टिंग ओपन होऊन जातं. Praise the Lord. म्हणून पवित्र आत्म्याचे फायदे. पहिला फायदा काय? आम्ही कुठे जाणार? स्वर्गामध्ये. आणि दुसरा फायदा काही तर संपत्ती पाहिजे. काय पाहिजे? संपत्ती मग पाहिजे. म्हणतो संपत्ती पाहिजे म्हणून देवाचं वरदान पण पाहिजे, कारण वरदान असेल तर आम्ही संपत्ती जास्त गोळा करणार. Yes, yes.
Praise the Lord. हालेलुया. वरदान असेल तर संपत्ती जास्त गोळा जास्त करणार. गोळा होईल. त्या देवाच्या राज्यात प्रवेश तर करणार, पण तिथं संपत्ती पाहिजे, तिथं वेतन आणि मजुरी, म्हणून त्यासाठी इथं काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जसं पवित्र आत्मा येईल आमच्यातले वरदान परमेश्वर ओपन करणार. Praise the Lord. हालेलुया. तुमच्या समोर आहे लिहिलेलं, ज्यावेळेस माझा आत्मा तुमच्यावर येईल, तुम्ही भविष्य सांगताल, तुम्ही भविष्यवाणी करताल, तुम्ही स्वप्न पाहताल, तुम्ही दृष्टांत पाहू लागता. Praise the Lord. हालेलुया. मग जसे वचन वाचतो आपण देवाकडे मागितलं पाहिजे, परमेश्वर मला का नाही मिळत तो पवित्र आत्मा, मग माझ्यामधून का नाही वरदान ओपन होत, मी पण प्रार्थना करणार का मला पण ते सामर्थ्य मिळलं पाहिजे परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. एक दिवस प्रार्थना करून थंड होऊन नाही जमणार, रोज देवाकडे तो हट्ट केला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे रडलं पाहिजे, मागितलं पाहिजे, प्रभू मला पण काहीतरी करायचं. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. किती लोक प्रार्थना करतात, त्यांचा उपयोग व्हावा. मग देव वचन प्रगट करतो. काय प्रगट करतो? वचन. आपण जेव्हा प्रार्थना करतो ते वचन प्रगट करतो का बघ हा मार्ग आहे, या मार्गावर तू चल, म्हणजे तुला जे पाहिजे ते तुझ्या जीवनामध्ये परमेश्वर पूर्ण करणार. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून आज मी प्रार्थना केली आणि हा विषयामध्ये देव मला भरपूर चालवतोय, शिकवते गोष्टी की तू माग, मी तुला अजून सामर्थ्य देणार. Praise the Lord. हालेलुया. तू माग, तू प्रार्थना कर, तू माझ्याकडे आग्रह कर, तू बस माझ्या पायापाशी. कारण माझी इच्छा आहे का लोकांनी माझं सामर्थ्य पाहावं. कारण बायबल हे देखील सांगतं की जो पण लोक चमत्कार पाहत नाही, लोक देवाचं महाकृत्य पाहत नाही, ते सहज विश्वास ठेवणार नाही. Praise the Lord. यहुदी लोकांनी पण देवाला चिन्ह मागितलं. काय मागितलं? चिन्ह मागितलं. म्हणून विधर्मी लोकात, नवीन लोकात काम करायचं तर आमच्याकडे पण सामर्थ्य पाहिजे, आमच्या प्रार्थनेचे उत्तर लोकांना मिळले पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की प्रार्थना केल्यानंतर मार्ग मोकळे झाले, प्रार्थना केल्यानंतर खरंच गोष्टी बदलू लागल्या. त्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. विश्वास ठेवण्यासाठी चमत्कार पाहिजे. काय ठेवण्यासाठी? विश्वास ठेवण्यासाठी. लोकांनी विश्वास ठेवावा म्हणताना चमत्कार पाहिजे. काय पाहिजे? चमत्कार आणि पाहिजे. त्या चमत्कार करण्यासाठी आमच्याकडे पवित्र आत्मा पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कारण नवीन लोक विश्वास ठेवत नाही. आपणच इतक्या दिवसापासून देवात असून आपलं पूर्ण अजून समर्पण नाही, तर नवीन लोक कुठून देवात येणार? जस ते महाकृत्य पाहतील, ते पाहतील का नाही पावर यांच्या प्रार्थना, ते जास्त देवाच्या नावात काहीतरी बोलतात, प्रार्थना करतात, आमचे बंधन तुटतात, ते विश्वास ठेवतील खरोखर यांचा परमेश्वर आहे. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज याच्यामध्ये आमचा फायदा आहे. आज एका वेगळ्या प्रकारे आपण घेतो, आपण फायद्याबद्दल बघतो, कारण फायद्याबद्दल आपण जास्त उत्सुक असतो. म्हणून आजचा विषय दिला पवित्र आत्म्याचे फायदे. पवित्र आत्म्याचे फायदे. कारण फायद्याबद्दल जास्त पडलेला असतं आपण. माझं काय, मला सांग पहिले माझा फायदा काय? तुझा फायदा आहे का तू देवाच्या राज्यात प्रवेश करशील, तुझा फायदा आहे की तू देवाच्या नावात अद्भुत गोष्टी करशील. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज देवाकडे मागा, देव द्यायला तयार आहे, देव आपलं सामर्थ्य दाखवायला तयार आहे लोकांना, खरोखर मी आहे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. दुसरा फायदा मी सांगितला, पवित्र आत्मा मिळणार, तुम्ही अद्भुत गोष्टी करणार, तुमच्या आत्मधलं वरदान ओपन होईल आणि देव तुमचा मोठा उपयोग करणार. Praise the Lord. हालेलुया. तिसरा फायदा व्यक्तिगत. कसा फायदा आहे? व्यक्तिगत. अनेक जीवनामध्ये अडचणी असतात, त्रास असतात, बंधन तुटत नाही, गोष्टी मोकळ्या होत नाही. आपल्या हिमतीने, आपल्या बुद्धीने, आपल्या ताकदीने आपण प्रयत्न करतो, पण रस्तेच मोकळे होत नाही. त्यासाठी पण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असतील तर तुमचे मार्ग परमेश्वर मोकळे करणार. Praise the Lord. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये कोण असेल? पवित्र आत्मा असेल. तुमचा जॉब असू द्या, तुमचा बिझनेस असू द्या, तुमचं फॅमिली असू द्या, तुमचं ज्या काही व्यक्तिगत गोष्टी असू द्या, जर देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे तर परमेश्वर तुमचे प्रत्येक मार्ग मोकळे करण्यास समर्थ आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी तुम्हाला उदाहरण देतो. आज देवाने जरा वेगळ्या वेगळ्या रेव्हलेशन्स प्रगट केले आणि मी ते तुमच्या समोर ठेवतो. लूक शुभवर्तमान 5वा अध्याय, सर्व काढू. वाचू या ठिकाणी दुसऱ्या वचनापासून. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली, पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुत होते. आणि त्या तारवातले ते एक शिमोनाचे होते, त्यात तो गेला आणि ते काठापासून थोडेसे लोटावे म्हणून त्याने त्याला विनंती केली. मग तो बसून तारवातून समुदायांना शिकवू लागला. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो. मग तसे केल्यावर त्यांनी माशांचा मोठा घोळका जाळ्यात विडून घेतला व त्यांची जाळी फाटू लागली.
किती वेळेस वाचलंय? पुष्कळ वेळेस वाचलंय, पण एक वेगळ्या प्रकारे देवाचा आत्म्याने प्रगटीकरण मला प्रगट केलं. आपला जो पॉइंट होता, पवित्र आत्मा जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येईल, तुम्ही जे काही बंधनामध्ये असतात, परमेश्वर तुमचे बंधन तोडणार, तुमचे रस्ते मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र या ठिकाणी आहे, असं इथं लिहिलं का समुद्र त्या ठिकाणी होता. समुद्राच्या किनावर पेत्राचे साथीदार ते तारू घेऊन आले. नंतर काही साथीदार निघून गेले आणि नंतर पेत्र त्या ठिकाणी काय दूध बसला, जाळी दूध बसला. आणि मग येशू ख्रिस्तांच्या त्याच्या जहाजात बसला, तारावर बसला, संदेश दिला. आणि नंतर परमेश्वर पेत्राला म्हणतो की तू आपला तारू पाण्याच्या कुठे घेऊन चल, मध्यभागी घेऊन चल. आणि नंतर तू त्याला म्हणतो की तू आपलं काय टाक इथं, जाळी टाक. पेत्राचे शब्द होते, रात्रभर मी काय केले, प्रयत्न केले, कष्ट केले. काय केले? कष्ट केले. रात्रभर मी कष्ट केले, पण तू म्हणतो म्हणून मी काय टाकतो, जाळी टाकतो. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या बरोबर गेला, त्यांनी जाळं टाकलं आणि मग त्या ठिकाणी त्याला इतके मासे लागले का त्याचं जे जाळं होतं ते काय होऊ लागलं, फाटू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, पेत्र लकी होता. संगती कोण होता? प्रभू येशू. प्लीज बोला, संगती कोण होता? प्रभू येशू. मग आम्हाला पण वाटतं का प्रभू पेत्रासारखं माझ्या लाईफ मध्ये असं कोणीतरी पाहिजे का जे तुझ्यासारखं सामर्थ्यवान असेल, आणि जर मी त्याला घेतलं तर जसं पेत्राला मासे लागले तसं मलाही माझ्या जीवनामध्ये काहीतरी काही लागल. पिते यस यस. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. समजतंय? पेत्राची एक गरज आहे. पेत्राला काय धरायची आहे? मासे धरायचे. त्याला काहीतरी पकडायचंय, त्याला काहीतरी पाहिजे, त्याला काहीतरी पाहिजे त्या समुद्रामधून. त्याच्याकडे जहाज आहे. काय त्याच्याकडे? जहाज आहे. लक्षपूर्वक ऐका, जहाज आहे, समुद्र पण आहे, जाळी पण आहे, ताकद पण आहे, अनुभव पण आहे, सर्व गोष्टी आहेत. यस. तरी भेटतात का मासे? नाही. आहे समुद्र. यस. आपण म्हणलो असतो बाबा जहाज आहे पण समुद्र नाही, तर कुठून जाऊन मासे पकडू. बिझनेस साठी तुला समुद्र पण दिला, तिथं जाण्यासाठी तुला तारू पण दिला, मासे पकडण्यासाठी तुला जाळी पण दिली, लहानपणापासून आजोबापासून मासे पकडण्याचा तुला अनुभव पण दिला. म्हणजे सगळे तुझ्याकडे समुद्र आहे, तुमच्याकडे तारू आहे, तुमच्याकडे जाळी आहे, तुमच्याकडे ताकद आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे अनुभव आहे. तरी देखील पेत्राला कळतं का एवढं सगळं असून मी माझ्या प्रयत्नात अपुरा पडतो, मला असं कोणीतरी पाहिजे तो माझ्या संगती येईल आणि मला तो ब्लेस करणार. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? सगळे त्याच्याकडे, तरी मासे मिळतात का? नाही. पण ज्यावेळेस तारावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येतो, तुमचे मार्ग मोकळे होऊ लागतात. यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे तुमच्याकडे पण बुद्धी आहे, तुमच्याकडे पण दोन डोळे आहेत, कान आहेत, तुम्ही अभ्यास करता, तुम्हालाही बुद्धी आहे, पण तुम्हाला असं दिसतं का जी प्रगती मी घेतली पाहिजे ती प्रगतीच होत नाही. तुझ्या लाईफ मध्ये येशूची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या काळामध्ये शारीरिक येशू आला होता, पण आज शारीरिक येशू नाहीये, आज आमच्यामध्ये पवित्र आत्मा पाठवला. कोण पाठवलाय? पवित्र आत्मा. त्यावेळेस शारीरिक कोण आला होता? प्रभू येशू. म्हणून तो बरोबर आला. त्याला माहित होतं पेत्राला कसली गरज आहे. पेत्राने जरी प्रार्थना नाही केली, तो आला, त्याच्या तारावर बसला आणि बरोबर त्याच्या बरोबर गेला. आज येशू नाही, आज आमच्या बरोबर कोण आहे? पवित्र आत्मा. आणि जर तो तुमच्या बरोबर आहे असा तुम्ही विश्वास धरता, तर तुम्ही जे करता ते परमेश्वर साध्य करेल आणि देवाचा गौरव तुम्ही पाहा. Praise the Lord. हालेलुया. पण तुमचा विश्वास पाहिजे, प्रभू माझ्या तारामुळे नाही, माझ्या जाळीमुळे नाही, माझ्या कष्टामुळे नाही, तू माझ्या जहाजामध्ये, म्हणून मी देवा तुझा गौरव पाहणार. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? त्या ठिकाणी येशू होता. आता येशूला कुठून आणायचं? तो म्हणतो मी पवित्र आत्मा पाठवतो. आणि पवित्र आत्मा म्हणला पराक्लेत. पवित्र आत्म्याला काय म्हणतात? पाराक्लेत. म्हणजे दया करणारा, सहाय्य करणारा. तुझ्याकडून नाही होत का? मी तुझ्या बरोबर येतो आणि तुला सहाय्य करतो. Praise the Lord. हालेलुया. पेत्राकडे सगळं होतं, तरी त्याला जे अचीव करायचं होतं, जे पाहिजे होतं, त्याला ते मिळलं नाही. म्हणून म्हणलो का तुमच्याकडे मार्कशीट आहे, तुम्हाला इंग्लिश येतं, तुम्हाला कम्प्युटर येतं, तरी पण तुम्हाला तो जॉब भेटत नाही जो पाहिजे. तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. एकदा का तो आला, हृदयात तो कृपा टाकणार, तुमचे रस्ते तो मोकळे करणार. Praise the Lord. हालेलुया. तुमच्याकडे घरामध्ये पैसा आहे, तुमच्याकडे नोकरी आहे, तुमचं घर बी सगळं व्यवस्थित आहे, तरी पण घरात शांती नाही. तुम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे. Praise the Lord. समजतंय वचन? सगळं आहे, नोकरी आहे, सगळं सगळं सगळं, तरी शांतीने काही ना काही हरवलंय. तुम्हाला देवाच्या आत्म्याची गरज आहे, कारण तो एकदा आला मग तुमचे सर्व बेस सिद्धीच जाईल. जे तुम्हाला पाहिजे तो तुम्हाला मिळवून देईल. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? त्या जहाजामध्ये येशू होता. तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आहे का? Praise the Lord. कसं लिहिलंय? बलाने नव्हे, पराक्रमण नव्हे, परंतु माझ्या आत्म्याने कार्य सिद्धीत जाईल. पेत्राकडे बळ होतं, बुद्धी होती, ताकद होता, अनुभव होता, ऑप्शन्स होते, तरी कार्यसिद्धीस गेलं का? नाही. पण देव येतो, देव आत्मा आहे, देव कोण आहे? आत्मा आहे. सर्व कार्य कसं जातं? सिद्धीत जातात. Praise the Lord. हालेलुया. समजतं वचन? Yes. आता अजून एक मला सांगायचंय की जे लोक प्रभूच्या मागे चालतात, कधी कधी आपण अशी पण प्रार्थना करतो की बाबा मी काही नाही करणार, सगळं कोण करणार? देव करणार. असं नाहीये. विकल्प नसता तर मग देव तो चमत्कार करेल. पण जर तुझ्याकडे विकल्प आहे, देव काय म्हटला? तारू घे, जाळी घे, सगळं घेऊन चल. तू म्हणशील प्रभू तू बसला का? तूच मासे आणून दे.
ते म्हणला तुझ्याकडे तारू आहे ना, चल तारू घेऊन. जाळी आहे ना, म्हणजे तुझ्याकडे बुद्धी आहे, तुझ्याकडे अभ्यास आहे, तुझ्याकडे पुस्तक आहे, तुझ्याकडे पाय आहे, तू फिरू शकतो जॉबसाठी, तू 4 ठिकाणी जाऊन विचारू शकतो. तू प्रयत्न करणार नाही, सगळा चमत्कार कोण करणार? देव करणार. मी नाही येणार तो तारावर. तारू तुझाच घ्यायचा, जाळी तुझीच घ्यायची, सांगते मी असणार सक्सेस जायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक कसा चमत्कार म्हणतात, तारू मी नाही घेणार, जाळी तू नाही घेणार, खरंच तू अशी तर मला करून दाखव चमत्कार. कळतंय? प्लीज बोला, कळतंय? एक ठिकाणी एक विधवा स्त्रीचा मुलगा मेला. आता त्या स्त्रीकडे काही ऑप्शन नाही, त्या स्त्रीकडे कोणतं ऑप्शन नाही, म्हणून देवाने तो चमत्कार करून दाखवला. बाबा ऑप्शन नाही तर मी चमत्कार करून दाखवतो, पण तुझ्याकडे ऑप्शन आहे ना, मग तू पळला पाहिजे, सक्सेस मी देणार. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पळत नाही, आम्ही कष्ट करत नाही, आम्ही काहीच करत नाही ना, म्हणतो देवा तू केलं पाहिजे, तू पुढेच. ते म्हणतो मी नाही बाबा अशा लोकांबरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? तुम्ही प्रयत्न करायचा, सक्सेस कोण देणार? देव देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही प्रयत्नच करत नाही, फक्त काय चालू आहे? प्रार्थना चालू आहे. ते म्हणतो तारू कोण चालवणार आणि जाळ कोण टाकणार? मीच तारू चालवून मीच जाळी टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणजे असं म्हणायचं का प्रभूला, मीच तुझं ऍप्लिकेशन लिहू का जॉबसाठी, मीच तुझी एक्झाम देऊ का? नाही, एक्झाम तुला द्यावी लागणार, प्रयत्न तुला करावा लागणार, तुला फिरावं लागणार, तुला पळावं लागणार, सक्सेस मी देईल तुला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पवित्र आत्मा मला गरजेचं आहे. आमच्या लाईफ मध्ये सगळं काही, पण शांती नाहीये. देवाचा आत्मा असेल तर शांती स्थापित करेल, कारण मुखवर तो कंट्रोल घालणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? म्हणून प्रार्थना करा. पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही डिस्टर्ब आहात, रस्ते मोकळे होत नाही, मला पवित्र आत्म्याची गरज आहे प्रभू. कारण जे बलाने होत नाही, पराक्रमाने होत नाही, ओळखीने होत नाही, प्रभू तुझा आत्मा माझे कार्यसिद्धीस देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या आत्म्यासाठी प्रार्थना करा, देवाकडे मागा, आणि त्या पवित्र आत्मा मिळला, तुमचा बिझनेस असू द्या, तुमचं स्टडी असू द्या, तुमचं मॅरेज लाईफ असू द्या, प्रभू प्रत्येक गोष्ट सक्सेस देईल आणि तुमचे मार्ग तो मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? आम्हाला प्रभूची गरज आहे, पवित्र आत्म्याची गरज आहे. त्यावेळेस तो शारीरिकरित्या होता, आज तो आत्म्याद्वारे आमच्यामध्ये राहतो. कशाद्वारे? आत्म्याद्वारे. पण तुम्ही विश्वास केला पाहिजे, तुम्ही विश्वासाने मागितलं पाहिजे आणि ग्रहण केलं पाहिजे. आता मी एकटा जात नाही, माझ्यामध्ये देवाचा प्रेझेन्स आहे, माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आणि आता गोष्टी सिद्धीच जातील आणि मी देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? ओके, नेक्स्ट फायदा आपण या ठिकाणी पाहणार आहोत की अजून पवित्र आत्म्याचा काय फायदा आहे. कारण जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल तर तुमचा विश्वास वाढवणार. काय वाढवणार? विश्वास वाढवणार. कशा प्रकारे? याईर नावाचा एक व्यक्ती होता. याईर नावाचा एक व्यक्ती होता. मुलगी त्याची आजारी अवस्थेमध्ये होती, आणि एक व्यक्ती, याईर एक म्हणजे साधारण व्यक्ती नव्हता, मोठा अधिकारी तो होता. सभास्थानामध्ये त्याचा एक चांगला पोझिशन होती. पण या ठिकाणी सभास्थानामध्ये जरी येशूचा विरोध होता, पण गरजेमुळं हा व्यक्ती कोणाकडे येतो? येशू ख्रिस्ताकडे येतो आणि त्याला विनंती करतो, हे प्रभू येशू, तू माझ्या घरी ये, आणि जर तू माझ्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवला, प्रार्थना केली, तर माझा विश्वास आहे का माझं लेकरू काय होईल? वाचेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग याईर त्या व्यक्तीला घेऊन चालतो. रस्त्यामध्ये रक्तस्रावी भेटती, तो चमत्कार होतो. पण नंतर रस्त्यामध्ये अजून एक व्यक्ती येतो जो याईरच्या घरचा असतो, आणि तो म्हणतो, ऐक, गुरुजीला अजून त्रास देऊ नको. का? कारण ज्या कारणास्तव तू येशूला आपल्या घरी घेऊन चाललाय, तुझी मुलगी मरण पावली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण लूक 8वा अध्याय 41 वचन. तेव्हा पहा, याईर नावाचा कोणी माणूस आला. तो तर सभास्थानाचा अधिकारी होता, आणि त्याने येशूच्या पाया पडून तू माझ्या घरी यावे अशी त्याला विनंती केली. ओके, 49. तो अजून बोलत आहे इतक्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या इथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम देऊ नका. पुढं. पण येशूने ती ऐकून त्याला उत्तर दिले, भिवू नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता याईर येशूला कुठे घेऊन चाललाय? घरी घेऊन चाललाय. रस्त्यामध्ये एक व्यक्ती हा निरोप आणतो का येशूला घेऊन चालू नको, काही होणार नाही, कारण मुलगी पहिले जिवंत होती, जरी आजारी होती तरी कशी होती? जिवंत होती. आता मुलगी कशी झाली? मेलेली आहे. तू त्याला त्रास देऊ नको. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गप्प बसत नाही, परंतु त्याला उत्तर देतो. कोणाला? याईरला. कोणाला? याईरला. त्याला तो हिंमत देतो का, ऐक, विश्वास ठेव. काय ठेव? विश्वास ठेव. जरी तुला नकारात्मक बातमी येते तरी तू विश्वास ठेव, तर तुझ्या बरोबर मी आहे, आणि जर मी तुझ्या बरोबर आहे तर तुझे बेस स्थिती जातील, ज्या कारणास्तव तुम्हाला घेण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती जर येशू ख्रिस्त नसता आणि एकटा याईर असता तर विश्वास टिकला असता का? नाही. तिथंच तो रडला असता, तिथंच त्याने हातपाय गाळून टाकले असते, कारण माझी मुलगी काय झाली? मेली.
पण प्रभू येशू संगती असल्यामुळं त्याने त्याचा विश्वास पडू दिला नाही, परंतु विश्वासामध्ये त्याला सावरून धरलं. Praise the Lord. हालेलुया. विश्वासामध्ये कसं धरलं? सावरून धरलं. त्याच प्रकारे आता येशू आमच्या बरोबर नाहीये. आता आमच्या बरोबर कोण राहायला आला? पवित्र आत्मा भूमिका तीच आहे. स्वरूप वेगळं आहे पण भूमिका तीच आहे. कारण पराक्लेत म्हणजे सहाय्य करणारा. Yes. पराक्लेत म्हणजे सहाय्य करणारा. येशू ख्रिस्त तिथं होता म्हणून त्यांनी विश्वास दिला, कारण काळजी करू नको, मी आहे, मी गोष्टी सिद्धीस नेईल. आज जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल आणि एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही पित्याकडे विश्वास ठेवता का माझा परमेश्वर कार्य सिद्धीस नेईल, विश्वास जरी डगमगला पण पवित्र आत्मा तुम्ही एनकरेज करतो का ऐक, विश्वास सोडू नको, अजून परमेश्वर तुझ्यासाठी महाकृत्य. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? त्यावेळेस संगती कोण होता? प्रभू येशू. आज तुमच्या बरोबर कोण राहतो? पवित्र आत्मा. जर तो तुमच्या बरोबर राहील तुम्हाला विश्वास सोडू देणार नाही, Yes. तुम्हाला सावरून धरल, आतून इनकरेज करल आणि देवाचं वचन तुम्हाला आठवून देईल. कोणाचं वचन? देवाचं वचन. कारण पवित्र आत्मा बायबल सांगते प्रभू येशू ख्रिस्त मानला ज्यास पराक्लेत येईल तो माझ्याबद्दल साक्षी तुम्हाला देईल. माझ्याबद्दल काय देईल? साक्षी देईल. म्हणजे पवित्र आत्मा या पवित्र शास्त्राची आठवण आम्हाला करून देईल. येशूने काय महाकृत्य केले म्हणून तू निराश होऊ नको. प्रभू येशू आजही कार्य करण्यास समर्थ आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? आत्मा पण परमेश्वरच आहे, पण असं लिहिलंय का तो माझ्यासाठी साक्षी होईल. पवित्र आत्मा माझ्यासाठी काय होईल? साक्षी होईल. म्हणजे तो आमच्या आतमध्ये देवाच्या वाटाची आम्हाला आठवण करून देतो. बघ देवाने काय महाकृत्य केलंय, मग जर देवाने तिथं केलंय ते तुझ्या लाईफ मध्ये कार्य करू शकतो. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. नाही तर त्या ठिकाणी याईर मानला असता, येशू बाबा तू इथपर्यंत आला पण बघ तू आला आणि मुलगी लगेच काय झाली. मरण पावली. काही आपण म्हणतो ना प्रार्थना केली लगेच हेच झालं, उलटच झालं सगळं. सैतान उलट करतो कारण त्याची इच्छा नाही की देवाचा गौरव त्या ठिकाणी व्हावा. Praise the Lord. समजतंय? येशू ख्रिस्त येतोय लगेच मुलगी काय झाली? मरण पावली. प्रभू उलटच आहे, तुझ्याकडे आला तर जगली पाहिजे, तुझ्याकडे आलं तर लगेच काय झाली? मरण पावली. तो म्हणतो विश्वास ठेव, मी तुझ्या बरोबर आहे, जरी ती मेली माझ्यात ते सामर्थ्य आहे की मी तिला जीवन करू शकतो. Yes. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. येशू तिथं होता म्हणून त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये असेल तो तुम्हाला प्रोत्साहन देणार. Praise the Lord. हालेलुया. नेहमी चर्च मध्ये तुम्ही नाही बसू शकत. चर्च मध्ये किती दिवस येऊ शकतो? एक प्लीज बोला, किती दिवस? एक दिवस. पण आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत, अजून उरलेले 6 दिवस आहेत. 6 दिवस मध्ये 24 तास आहेत. त्या समय तुमच्याबरोबर कोणतरी पाहिजे तो तुम्हाला आतमध्ये एनकरेज करणार. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, समजतंय? Yes. इथं वचन आम्हाला एनकरेज करतं चर्च मध्ये, पण मग चर्च संपलं तर माझं काय? चर्च संपलं तर अशा वाईट बातमी येतील, अशा गोष्टी समोर येतील, का मन निराश होईल. मग ते म्हणतो चर्च मी 24 तास चालू शकत नाही, पण जर तू माझा आत्मा तुझ्यामध्ये असेल मग तो आत्माच आत्माने चर्च करून टाकल आणि 24 तास तुला माझ्या मार्गात चालवल. Yes, yes. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला, समजतंय? पवित्र आत्मा नेहमी चर्चचे ऍटमॉस्फिअर कुठं तयार करणार? आतमध्ये. प्रोत्साहन देणार, निराश होऊ नको, खचू नको. तुमच्या आतमध्ये जेवढं टेन्शन आहे पवित्र आत्मा सगळं काढून फेकणार. Praise the Lord. हालेलुया. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त याईरच्या घरी गेला, पुष्कळ लोक समुद्राच्या ठिकाणी जमले, असं लिहिले ते गलबला करू लागले. काय करू लागले? गलबला करू लागला. वाचू या ठिकाणी आपण मत्तय 9वा अध्याय 23 पासून वाचू. मग येशू त्या अधिकाऱ्याच्या घरात आला आणि पावा वाजवणाऱ्यास व लोकांच्या समुदायास गलबला करताना पाहून तो म्हणाला, माघारी जा, कारण मुलगी मेली नाही पण झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसले. 25. मग त्या समुदायाला बाहेर लावून दिल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. येशूला चमत्कार करायचा, बरोबर आहे? घरामध्ये गेल्यानंतर वातावरण कसं आहे? दुःखी वातावरण. सगळे रडतायत, ते पावा वाजवतात, एक प्रकारचं इन्स्ट्रुमेंट होतं, ते वाजवायचे, दुःख आणि खेद ते करत होते. म्हणजे वातावरण असं होतं का त्या वातावरणामध्ये जाऊन याईर पण काय होणार? दुःखी होणार. अजून दुःखी होणार. आपण बघतो ना असं घरामध्ये कोणी वारल्यानंतर एक रडतो, दुसरा रडत नसेल त्याला पाहून त्याला पण कसं येतो लगेच? रडू येतं. लांबूनच पाहून एकमेकांना आपण काय करू लागतो? कधी कोणाच्या घरी वारला असेल तर हा सीन आपण पाहतो. एक जरी रडला शांत असेल पण दुसऱ्याला पाहता त्याला काय येतं? रडू येतं. तो पुन्हा त्या आठवणीत जातो, पुन्हा ती निराशाच्यावर हावी होऊन जाते. त्याच प्रकारे या ठिकाणी याईरचे लोक आपले तिथे जमलेत, तो रडतोय, हा रडतोय, गडबडा चालू आहे. याईर आपला विश्वास बोल्ड करून आला का नाही, सांगते येशू आहे, पण घरात जाऊन पुन्हा तेच वातावरण. आता पुन्हा याईरला ती कुठं घेऊन जाणार? निराशाकडे. कुठं घेऊन जाणार? निराशेकडे. का नाही बाबा आता सगळी तयारी झाली, आता फक्त घेऊन जायचंय, तुझीच वाट बघतो. पण बायबल सांगतं येशू ख्रिस्तानी सर्व गर्दीला कुठं घालवलं? बाहेर घालवलं. Praise the Lord. हालेलुया. पाहायचं प्रगटीकरण कसं आहे. येशू ख्रिस्त घरामध्ये गेला, कुठं गेला? घरामध्ये. आणि असं घरामध्ये गेला, त्याने पाहिलं काही नकारात्मक वातावरण इथं आहे आणि जर हे वातावरण असेल तर मला आज जाऊन चमत्कार करता येणार नाही, म्हणून वातावरण मला इथून पहिले बाहेर काढावं लागणार. Yes, yes.
Praise the Lord. हालेलुया. त्याच प्रकारचे पवित्र आत्मा येतो आमच्या आतमध्ये पण एक नकारात्मक वातावरण आहे. कोणतं वातावरण आहे? नकारात्मक जे वातावरण, भीती बाळगतं, जे चिंता करतं, जे वारंवार प्रश्नामध्ये अडकतं, होईल का नाही होणार, होईल का नाही होणार, गोष्टी बदलतील का नाही बदलतील, मला उत्तर मिळणार का नाही मिळणार, माझे मार्ग मोकळे होतील का नाही होतील. आतमध्ये आमच्या पण एक गलबला चालू आहे. रात्र असू द्या, दुपार असू द्या, उठल्याबरोबर तेच विचार. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये येईल, तो गलबला करणारे सर्व विचार तुमच्यातून काय करणार? काढून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा का विचार गेले, विश्वास स्थिर होईल आणि परमेश्वर आपलं कार्य करून घेणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा आमच्यामध्ये गरजेचं आहे. गरजेचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? तिथे येशू होता, येशू सांत्वन देत होता, येशू प्रोत्साहन करत होता. जरी त्याला ते विचार बाहेर काढता येत नव्हते, त्या लोकांना बाहेर काढता येत नव्हतं, असं लिहिलंय की येशू सर्वांना बाहेर घालवलं. कुणी बाहेर घालवलं? येशूने. पवित्र आत्मा वचनाद्वारे तुमच्या आतले नाकातले विचार बाहेर घालून टाकल आणि मन स्थिर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा मन काय करणार? स्थिर करणार. आणि तो त्या वचनाद्वारे बोलणार. कशाद्वारे? वचनाद्वारे. आणि बरोबर जसं वचन येईल, अंगावर असं वाटतं असं थंड पाणी टाकून असं फॅन ऑन केला, जास्त एकदम खूप टेन्शन मध्ये असतो आणि भूक असती आणि आपण देवाच्या पायापाशी बसतो, वचन येतं ना एकदम असे शहारे फुटतात. अंगावर काय टाकलं? थंड पाणी. काय लावलं असं वाटतं? फॅन लावला. कारण ते एक वचन त्या इफेक्ट देतो असं बॉडी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पवित्र आत्मा आतमधून पट्टी लावत जातो म्हणून गार 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 वाटत जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? तो नकारात्मक विचार बाहेर काढून टाकणार, मन स्थिर करणार. 5 मिनिटासाठी खूप टेन्शन आलेलं असतं, खूप अस्तव्यस्त, खूप इकडे तिकडे झालेला असतो माणूस, सगळं संपलेलं असतं. पण पवित्र आत्माशी पकड घेतो, गेलेली मॅच पुन्हा मिळवून देतो आपण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? गेलेली मॅच कसा करतो? पुन्हा पुन्हा मिळून. मिळून देतो का? नाही, मी आहे आणि मी हे कार्य करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्माचे फायदे चर्च. पवित्र आत्मा तुम्हाला हरू देणार नाही. पवित्र आत्मा तुम्ही जी धाव सुरू केली ती मधीच तुम्हाला टाकू देणार नाही. तुमच्या आतमधून तो तुम्हाला प्रोत्साहित करेल आणि तुम्हाला तो देवाच्या गौरवाकडे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. फक्त एवढंच नाही, तुम्हाला आत्म्यात वाढायचं. कशात वाढायचं? आत्म्यामध्ये. आत्म्यात वाढायचं, देवाला पूर्ण समर्पण करायचं. मग भरपूर त्रास आहे, भरपूर काय आहेत? त्रास आहे. निंदा आहेत, भांडण आहेत. चर्च बद्दल मी बोलल, पॉलिटिक्स, भांडणं, रस्सी केस, निंदा. मन कसं होऊन जातं? निराश होऊन जातं. कसं होऊन जातं? निराश होऊन जातं. आपलं मन म्हणतं अरे हे तर देवाचेच लोक आहेत, मग हे असं कसं करू शकतात. मन निराश होऊन जातं आणि मग अजून देवात वाढावं ही इच्छा राहत नाही. कारण आमचं मन निराश होतं आणि त्या निराशेमुळं आम्ही देवापासून दूरच राहतो आणि पूर्ण आपल्याला स्वतःला देवाच्या सेवेत झोकून देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? प्लीज बोला, समजतंय? तुम्ही एकटे करीत नसतात चर्चमध्ये, आत्मिक जीवनामध्ये तुमच्या अवतीभोवती 4-10 लोक असतील. काही तुम्हाला पसंत करणारे असतील, काही तुम्हाला नापसंत करणारे असतील, काही तुमच्याबद्दल बोलणारे असतील, काही तुमच्या विरुद्ध बोलणारे असतील. आणि मग ज्यावेळेस ते बोलतात, ती निंदा, ते नावं ठेवणं, त्यांचं हसणं आमच्या मनाला खिन्न करून टाकतं, उदास करून टाकतं आणि मग आम्हाला खूप चटके बसतात. मन निराश होऊन जातं आणि सेवेमधून रस काय होऊन जातो? कमी होतो. पण जर पवित्र आत्मा असेल, त्या चटक्याचा अनुभव तुम्हाला परमेश्वर होऊ देणार नाही. वातावरण किती भयानक असू द्या, पवित्र आत्मा तुम्हाला आत्म्यात सजीवीच करणार आणि देवाच्या मार्गात पुढे घेऊन चालणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक, मेशक व अबेदनगो. शद्रक, मेशक व अबेदnego कोणत्या भट्टीत टाकले होतं? अग्नीच्या भट्टीत. जळले का? नाही. कारण तो म्हणतो बाहेरचा राजा, मला आतमध्ये अजून एक चौथा माणूस तिथे कोणतरी दिसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक, मेशक, अबेदनगो तिघांना भट्टीत टाकलं जाळण्यासाठी, संपवण्यासाठी. पण बायबल सांगतं का बाहेरचा राजा म्हणतो का मला आतमध्ये अजून कोणीतरी दिसत आहे. आणि कोणाची उपस्थिती होती? देवाची. जर देव तुमच्या बरोबर असेल, अग्नीचा प्रवाह तुम्हाला जाणवणार नाही. अग्नीत असून पण तुम्ही जळणार. टोचणारं बोलणं, तिथलं पॉलिटिक्स थेरी हे तुम्हाला काही करू शकणार नाही, हे तुम्हाला तोडू शकणार नाही, हे तुम्हाला संपू शकणार नाही. परंतु आत्मा एवढा प्रबळ करणार की तुम्ही तुमची धाव पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव काय म्हणतो, अशा दिवस येतील का जसं मेंढरांना लांडग्यात पाठवतात तसं मी तुम्हाला पाठवणार. पण त्यास काळजी करू नका, माझा आत्मा तुमच्या बरोबर असेल आणि तुम्हाला काय बोलायचं माझा आत्मा तुम्हाला प्रगट करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? नाही तर आपण लगेच निराश, नको माझ्याबद्दल ते असे बोल, नको मी नको, ते असं विचार करतात. कधीच तू पुढे येणार नाहीस. भाऊक आहे ना तू, इमोशनल लोकांना चान्सच नाही. पवित्र आत्मा असेल तर तू तुला पुढे घेऊन चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण मिनिस्ट्री करायची तर अग्नीची भट्टी. मिनिस्ट्री काय आहे? अग्नीची भट्टी. हा, तिथं नेहमी कोण ना कोण आग भडकवणार, शद्रक, मेशक त्याच्यात टाकणार. पण जर तिथं परमेश्वराचा आत्मा असेल, अग्नीचा प्रभाव तुमच्यावर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस. नाही तर पुष्कळ लोकांना खूप रिपेअर करावं लागतं. काय करावं लागतं? तो इमोशनल असतो, कर मेंटेनन्स. सेवा करायची की तुला मेंटेनन्स करत बसायचं?
एकदा का तू पवित्र आत्मा घेतला तू आत्म्यात पळशील. Yes, hallelujah. Praise the Lord. Hallelujah. तुला जाणवणार नाही कोण काय बोलतं. नाही तर आपण म्हणतो नाही चर्च मध्ये खूप पॉलिटिक्स असतात, चर्च मध्ये खूप भांडण असतात, आज चर्चची अवस्था वाईट आहे. येस, ही अवस्था असेल येशूच्या काळापासून आहे, पण पवित्र आत्मा असेल याचा अनुभव तू याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुझ्यावर होणार नाही, परंतु तू आता टिकून राहशील आणि त्याच्यात तू मात देऊन देवाच्या महिमेत पुढे चालशील. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. जगात कोणताही चर्च जा, येशू ख्रिस्तापासून सांगतोय पुढून येशू ख्रिस्तापासून. चला मोशेपासून जाऊ. मोशेचे भावा बहिणीत काय नव्हतं जमत नव्हतं. वाद असतील कारण विचार वेगळे आहेत, पण पवित्र आत्मा येईल तो सगळं बॅलन्स करून टाकतो. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. प्लीज चर्च देवाकडे प्रार्थना करा, प्रभू आज मला पवित्र आत्मा पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल, सामर्थ्य प्राप्त होईल, माझ्या पर्सनल लाईफ मध्ये प्रभू मला ब्लेस करेल, मिनिस्ट्री मला करायची तर ते चटके खाण्याची शक्ती पवित्र आत्मा मला प्रगट करणार. Praise the Lord. Hallelujah. पण आपण भूक बाळगत नाही, तहान बाळगत नाही म्हणून देव देणार नाही. का तो काय म्हणतो, जो कोणी तहानेला आहे म्हणून काय निर्माण झाली पाहिजे, तहान निर्माण झाली. हे वचन तुमच्यामध्ये देवाची काय निर्माण करतं. तहान निर्माण करतो. आता ही तहान किती वाढवायची आता हे तुमच्या हातात. Yes. कळतंय, ही तहान किती वाढवायची हे तुमच्या हातामध्ये, आणि जो आपली तहान वाढवणार त्याला जास्त सामर्थ्य प्राप्त होईल. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. प्लीज देवाकडे मोकळं व्हा, आपलं मन देवाकडे मोकळं करा, देवाकडे प्रार्थना करा. खरोखर जर पवित्र आत्मा जर एवढं कार्य घडतं तर मला पवित्र आत्म्याची गरज आहे. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. कारण देवाची इच्छा आहे का माझे लेकर वाढले पाहिजे, Yes. माझ्या लेकरात माझा गौरव झाला पाहिजे. पण वाचनाकडे आपण लक्ष लावत नाही, आपण फक्त डायरेक्ट मिराकल मागतो. ते म्हणतो मार्ग आहे, मी काय आहे, मार्ग आहे. मी मार्ग प्रगट करतो, जो चालेल तो देवाचा गौरव पाहणार. पेत्र काय म्हणला, तू म्हणतो म्हणून मी करतो, माझा तर इंटरेस्टच नाही करायचा, माझा इंटरेस्ट नाही. तू म्हणतो म्हणून मी करतो. तेच परमेश्वर म्हणतो, तुझा इंटरेस्ट नाही मला माहिती नाही, पण माझं वचन म्हणतं म्हणून तू कर, आणि बघ काय होणार. Praise the Lord. Hallelujah. पेत्राचा इंटरेस्ट होता का जाई टाकायचा का, नाही. तू म्हणणार बाबा तुला काय सांगू, माझा लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स, पण चल तू म्हणतो म्हणून मी टाकतो. आज तेच देव म्हणतो, मी बोलतो म्हणून तू कर, तुझा इंटरेस्ट नाही मला माहित नाही, पण तू देवाकडे माग, म्हणजे बघ देवा तुझा गौरव कसा करून घे तुझ्यामध्ये. Praise the Lord. Hallelujah. प्लीज देवाकडे आज मागायचं, प्रार्थना करायची, आणि जो भुकेला असेल देवाचं सामर्थ्य येईल त्याच्यावर चर्चा. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. कारण आपली इच्छा आहे या चर्च मध्ये प्रत्येकाला पवित्र आत्मा मिळलाच पाहिजे. Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. कारण आम्ही वेगळं आहोत, कसे आहोत, वेगळे आहोत. आणि ते वेगळं पण देवाचा आत्मा आम्हाला देतो. Yes. बायबल सांगतो ज्या पवित्र आत्मा येतो तुम्ही निराळे बनून जाता. Yes. Praise the Lord. Hallelujah. म्हणून आज आपण देवाकडे मागूया, पण बेभानपणे तुम्ही आराधनेमध्ये व्हा. इतरला काय इफेक्ट होतो त्यामध्ये इंटरेस्ट घेऊ नका, मला इफेक्ट झाला पाहिजे ह्यामध्ये इंटरेस्ट घ्या. Praise the Lord. Hallelujah. आपण दुसऱ्याचा इफेक्ट बघतो, अरे लय आला पॉवर, अरे तुला पॉवरची गरज आहे. कळतंय, त्याचा पॉवर बघण्यात आपण आपला पॉवर, आपण कनेक्ट होत नाही. रक्तस्त्रावी स्त्री म्हणली का बाकीचं तिकडे असू द्या, मला प्रभूला टच करायचं, मला प्रभूला. Touch करायचं. तिथं दाटीरिटी चालली होती, बरोबर शिरी बरोबर टच करून आली, आणि ते म्हणतो मला जाणवलं माझ्यातून काहीतरी निघालं. Praise the Lord. Hallelujah. देव येतो दर रविवारी ज्यास आपण एकत्र जमतो, आणि तो म्हणतो मला असं जाणवलं पाहिजे कोणीतरी मला स्पर्श करतं. Praise the Lord. म्हणून Hallelujah. आपला विश्वास वाढवा आणि देव तुम्हाला स्पर्श करेल.